साठी तुम्ही हे तांदळाचं तेल वापरू शकता. तांदळापासून तयार केलेलं तेल आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही दात घासत असाल, दाताच्या समस्या वाढत चाललेल्या असतील, पूर्ण कुटुंबामध्ये तुम्ही दाताची पेस्ट वापरू शकता. तुमच्या कुटुंबातल्या सगळे दाताचे सगळ्यांचे प्रॉब्लेम हळूहळू बरे होतात. दोन झाला. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये साबण वापरत असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्या 5-6 लोकांना सोरायसिस राग वगैरे होणार नाहीत, तर तोच साबण वापरा. जर तुम्हाला वाटत असेल ते होऊ नये, त्यासाठी हा साबण तुम्ही वापरू शकता, बरोबर. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो तुमचा भाग आहे एखाद्याच्या शरीरामध्ये बघा, महिला पुरुष कोण असतील तर त्यातला कोणाला पचनक्रियेचा प्रॉब्लेम आहे, मूळव्याध आहे, अजून काय प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुम्ही ह्याचा ज्यूस तयार करून येईल. पावडर आहे, संध्याकाळी फक्त जेवणाच्या अगोदर 20 मिनटं ही पावडर तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाका. तुमच्या आतमध्ये सूज असेल, लिव्हर प्रॉब्लेम असेल, किडनी प्रॉब्लेम असेल, मेंदूचा प्रॉब्लेम, या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला ही फक्त जास्त महाग नाही आहे, फक्त 550 रुपयाचं आहे, 10 पुढे आहे, बरोबर. हे आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे हे स्पिरुलिना आहे, जे कासव खातं ते स्पिरुलिना आहे, कॅप्सूलमध्ये आहे. याच्यामध्ये 65% प्रोटीन आहे, विटॅमिन ए आहे, विटॅमिन बी आहे, B1 B2 B3 B6 B12 आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, क्लोरोफिल आहे, आईच्या दुधातला घटक GNA नावाचा सुद्धा आहे. जर तुम्हाला ब्लड वाढवायचं असेल, हिमोग्लोबिन वाढवायचं असेल, डोळ्याचा चष्मा घालवायचा असेल तर याचा वापर करा. तुम्हाला जर अशक्तपणा असेल तर तुम्ही ही वस्तू स्पिरुलिना नावाची तुम्ही वापरू शकता. जास्त महाग नाही आहे. तुम्ही 4-5 गोळ्या घेता, त्याचे 490 रुपये होतात, परंतु याची किंमत 120 गोळ्यांची 120 कॅप्सूल जे आहे याची किंमत फक्त आणि फक्त 670 रुपये आहे. त्याच्यानंतर हे बघा, एखाद्याला थकवा आहे, उठाय बसायला येत नाही, तर त्या व्यक्तीला एक जिन्सेन नावाचं एक वस्तू आहे, ही एनर्जी देण्याचं काम करतं. फास्ट एनर्जी, ज्याला एनर्जी पाहिजे तर त्याला एनर्जी देण्याचं काम करतं. ज्याच्यात फक्त 640 रुपये किंमत आहे, 60 कॅप्सूल. त्याच्यानंतरचा भाग जो आहे, एखाद्याला वात पित्त कफ आहे, त्यासाठी हा त्रिफळा आहे. वात पित्त आणि कफ हा दोष असेल शरीरामध्ये तर याला गॅस प्रॉब्लेम असेल, कफ निघत नसेल, त्यासाठी हे आहे त्रिफळा नावाचं वनस्पती आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला तो ते सुपरग्रीन नावाची वस्तू आहे. कुणाचे दात किडलेत तर दाताला नाही लावायचं, ही ज्यूस पोटात घ्यायचा, त्याने दात बरे होतात. कुणाची जखम भरत नाही, डायबिटीज कट करायला सांगितलं आहे, मॅग्रेन आहे, तर ही ज्यूस घेतली पाहिजे. ही फक्त 265 रुपये 15, आणि ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर काढा तयार होतो, तो काढा पिऊन टाकायचा. अर्धा ग्लास पाणी, कोमट पाणी करायचं. थंड पाणी केलं तर जास्त तरी चालते, पण कोमट पाण्यामध्ये चांगला रिझल्ट आहे. हे तुम्ही एक कॅप्सूल एक टॅब्लेट टाका, 15 टॅब्लेट आहेत, एका दिवसाला 1-2 घ्या. तुम्हाला ते रक्त थांबत नसेल, दात किडले असतील तर अशा जखम असेल, ते सगळ्यावर जातं. पोट साफ होणे, गॅस पकडणे, तुम्हाला अचानक तुमची ब्लड प्रेशर वाढला, त्यामध्ये पण काम येणार आहे. याच्यामध्ये पण विटॅमिन आहे, प्रोटीन आहे, मिनरल आहे. विटॅमिन ए, विटॅमिन बी, B1 B2 B3 B6 B12, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, विटॅमिन डी आहे, विटॅमिन एच आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन के आहे, याच्यावर परिपूर्ण आहे. फक्त 265 तुम्हाला परिपूर्ण जेवण काढ्याच्या माध्यमातून सगळे घटक तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही चहा पिता, चहा पिता. याला चहा पितो तुम्ही. हा जो एक चहा आहे, ही चहा पावडर आहे. चहा पावडर वजन वाढवण्याची, वजन कमी करण्याची एकच, फक्त त्याचा डोस मी बदली करू शकतो. अगोदर का त्याचं वजन वाढवायचे, जेवणाच्या नंतर त्याचं वजन कमी करायचं, जेवणाच्या आधी. त्याच्यामध्ये तुम्ही ही सुपर ग्रीन सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, त्याच्यामध्ये मिक्स करू शकता चहाच्या. आणि हा जो चहा आहे, या चहाचं वजन आहे 250 ग्रॅम. किती? 250 ग्रॅम वजन असणारी चहा पावडर तुमच्या डॉक्टरकडे जाण्यापासून थांबवते. भूक लागते, झोप शांत लागते, अन्न पचन होते, पोट साफ होते. काही लोक काय बोलतात, कशी आहे,
कशी किलो आहे. चहा पावडर एकदम स्वस्त आहे. चहा पावडर ही चहा पावडर जी आहे ही फक्त आणि फक्त 300 रुपये किलो आहे. किती? पण त्याच्यामध्ये टाकणारी जी जडीबुटी आहे ना ती तोळ्यामध्ये येते. तोळ्यामध्ये येते. म्हणून याची जी पाव किलोची किंमत आहे 520 रुपये. चहा पावडर किती जास्तीत जास्त कितीची असणार आहे? 70-80 रुपयाची असणार आहे पाव किलो. तर त्याच्यामध्ये टाकणारे जी जडीबुटी आहे ना ती तोळ्यामध्ये येते. म्हणून त्याची 520 रुपये किंमत आहे. आणि तुम्ही जर ही वापरल्यानंतर तुमचा आयुष्यभरासाठी हा चहा वापरणार आणि तो चहा तुम्ही आयुष्यभरासाठी बंद करणार. आम्ही वापरतो म्हणून अनुभव सांग. मीठ आहे. मीठ वापरता ना. मीठ वापरता ते मीठ तुम्ही जे पांढरं मीठ वापरता ना ते खाडीचं पाणी समुद्रात जातं. त्याच्या खाडीच्या शेजारी बनतं पांढरं मीठ. हे लाल मीठ आहे. हे समुद्राच्या म्हणजे आपले पर्वत रांगा असतात ना तिथं आटलेलं पाणी तिथं हे मीठ तयार होतं. नैसर्गिक मीठ. काय खाडीचं पाणी नाही आहे. पण या मिठामुळे तुम्ही मीठ आता हे चहा मॅडम वापरता त्यांना माहिती आहे मीठ किती चांगलं आहे. हे मीठ खाऊन ब्लड प्रेशर वाढतो हे डॉक्टर सांगतो. पण हे मीठ तुम्ही 1 कप पाण्यामध्ये चिमूटभर रोज टाकता तर ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. फायदा काय बघा. डॉक्टर बोलतात चहा पिऊ नका, चहाने आजार वाढत चाललेत. आणि आम्ही बोलतो हा चहा प्या आजार तुमचे बरे होणार आहे. डॉक्टर बोलतात जास्त तेल खाऊ नका. मी बोलतो या तेलाने हे राईस ब्रान तेल आहे. राईस ब्रान ऑइल तांदळाच्या छिलक्यापासून बनवलेलं आहे. राईस ब्रान. डॉक्टर बोलतात तेल खाऊ नका. ज्यांनी तेल बंद केलं त्यांचे सांधे दुखायला लागले. आणि हे तेल ही शरीराची गरज आहे. हे प्युअर तेल आहे. हे तेल आळत नाही. फ्रीजमध्ये ठेवा, आळणार नाही. दुसरं तेल ठेवा, आळणार आहे. किती थंडीमध्ये घेऊन जावा हे आळणार नाही. पण तुमचं तेल आळणार आहे. ते तुमच्या शरीरामध्ये जाऊन आळतं आतमध्ये. आणि हे काय करते सांध्यांना ऑइल वंगण करते. वंगण करायचं काम करते. राईस ब्रान ऑइल आहे. त्याच्यानंतरचा भाग जो आहे तुम्ही कॉफी पित असाल. कॉफीचा चमत्कार तुम्हाला सांगतो. एखादा माणूस त्याला झोपूशी वाटते, बसूशी वाटत नाही, त्याला कॉफी पाजा तो उठून बसेल. एखादा माणूस बसलेला आहे त्याला वाटत नाही उभं राहावं, तो बसलेला उभं राहील. एखादा माणूस त्याला उभं राहिलेला आहे त्याला चालूशी वाटत नाही, तो चालायला लागेल. आणि एखादा माणूस चालतोय त्याला पळायची इच्छा आहे. ही कॉफी पिल्यानंतर तो पळायची ही कॉफी. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे काही लोकांना पचनाचे प्रॉब्लेम आहेत. पचन होत नाही त्यासाठी ही कॉफी आहे. आणि ही कॉफी जी आहे ही कॉफी काळी तुम्ही पिऊ शकता आणि दुधात सुद्धा टाकू शकता जशी तुमची इच्छा आहे. काळी पिल्या तर 100% रिझल्ट आणि दुधामध्ये टाकला तर 65% रिझल्ट 100 पाहिजे तर 65 पाहिजे तुमची इच्छा. ही जी कॉफी आहे ही कॉफी फक्त आणि फक्त पाण्यामध्ये टाकायची. साखर तुमची वजा. तुम्ही त्याच्यामध्ये 25 पॅकेट आहे. एक पॅकेट तुम्ही एक पॅकेट जर टाकलं ना 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, जास्त नाही. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये चांगलं गरम पाणी करा. 1 ग्लास 1 पोळी टाका आणि त्याच्यामध्ये दोघांनी अर्धी तुम्हाला मी सांगतो तुमच्या पोटाचे मूळव्याधाचे प्रॉब्लेम राहणार नाही. आणि हीच कॉफी जर पिल्यानंतर थोडीशी राहिली चुकून कधी ह्या हाताला अशी लावून ठेवा. कॉफी कधी कॉफी टाकली आणि तुम्ही विरघळू शकला नाही आणि पिला थोडी कॉफी राहिली ती कॉफी तुम्ही या ठिकाणी अशी लावा अशी लावून अशी ठेवा. नंतर 10 मिनिटांनी हात धुवून दोन्ही हातात हा जो लावलेला जो शायनिंग दिसणार आणि हा तो पहिला आहे. म्हणजे एका मल्टीपर्पज ह्याच्यामुळे काय होतं ते हे झालं त्या कॉफीचं सांगितलं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो लहान मुलं आहे तुमचं आहे ना. हे लहान मुलं या लहान मुलाला दूध घेत नाही. नको बोलतं. यावेळी कोकोचे नावाचं फळ आहे. कोको फळ आणि आयुर्वेदाचा राजा हे मिक्स केलेलं आहे. हे जर तुम्ही दुधामध्ये टाकून जर प्याल दुधामधून मुलाला दिलं म्हातारा माणूस जेवत नाही. काय होतं जेवत नाही त्याला तर त्याला टोपलं खाली करत. आणि लहान मुलाला दिलं त्याला बोललं त्याच्या मागे फार वाटी घेऊन फिरायची गरज नाही. मग घे असं नाही. डायरेक्ट ते तुम्हाला बरोबर मला जेवायला
त्याचा रिझल्ट आहे. मी ब्रेनवरती काम करतो जास्त करून. याच्यामध्ये ऑक्सिजनचा घटक आहे आणि तो त्या मुलाला ऑक्सिजन जास्त मिळतो, डोकं बिकं दुखायचं सगळं राहत असतं. तब्येत त्याची कमी आहे, त्याने हे वापरलं तरी चॉकलेटसारखी चव असणारी आहे. हे कोकोचे नावाचे आहे. त्याच्यानंतर जो भाग आहे आपण पुढे जाणार आहोत. हे बघा, सिबक खान आहे. काय आहे सिबक खान? नरेंद्र मोदी एक जाहिरात करतो, एक माहिती देतात. सिबक खान म्हणजे काय? याच्यामध्ये ओमेगा 3 आहे. काय आहे? ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड आहे. आणि फॅटी ॲसिड जेव्हा शरीरामध्ये लागतं ना, त्यावेळेस तुम्ही तुमच्या शरीराचं कॅल्शियम आज काय होतं माहिती आहे, तुमच्या शरीराला ताकद बनवायची असेल ना, तर तुमचं हे कॅल्शियम खेचून ताकद तयार करतं, एनर्जी बनवतं शरीर. परंतु हे जर आतमध्ये केल्यानंतर याच्यामध्ये जे घटक आहेत, फॅटी ॲसिड जे आहे ते तुमच्या शरीराला एनर्जी तयार करण्याचं काम करणार, हार्ट एनर्जी. ओमेगा 3ची जाहिरात असते बरं, मेडिकलमध्ये ओमेगा 3 पाहिजे, ओमेगा 3 मच्छीच्या तेलात मच्छीमध्ये असतं, पण आयुर्वेदामध्ये आहे, शाकाहारामध्ये आहे ओमेगा 3. ओमेगा 6, ओमेगा 7 सुंदर दिसण्यासाठी, त्वचा चांगली पाहिजे असेल ना, तुम्ही वरून पण लावू शकता. याची कॅप्सूल स्पिरुलिना, याचे कॅप्सूल आणि या स्पिरुलिनाचे कॅप्सूल, या दोन्ही एक कॅप्सूल खोलायच्या आणि पाण्यामध्ये मिक्स करून गुलाब पाण्यामध्ये टाकले तर चालते. मिक्स करून चेहऱ्यावर केलं, हे तुमचे काळे डाग बीग वगैरे काय राहणार नाही. आणि आतमध्ये खाल तर आतून पण तुम्हाला संरक्षण, आतून पण तुम्ही चांगले व्हाल, आतून निर्मळ होणार, वरून सुंदर दिसणार. तर याच्यामध्ये हे जे आहे आणि याच्या माध्यमातून हे एक तुम्हाला मी दाखवलं आता, 1 2 या नाही तुम्हाला मी अशी माहिती सांगणार आहे ना, तर हे एकदम तुम्हाला आवडणार आहे. कारण हे गुडघ्यावरती कमरेवरती सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत, आहे की नाही. ते कशा प्रकारे काम करतं ते सांगतो. तिथे सांगतो तोपर्यंत गिलोई नावाचं सांगतो. गिलोई आहे ना, मध्ये कोरोना आला आहे ना, गुडवेलची लोक रस प्यायला लागले आहे ना, गुडवेलची. तर रस पिणं थोडंसं अवघड वाटतं आहे ना, आणि शोधायचं आहोत. तर गुडवेलचा टॅबलेट आहे, आणि ह्या टॅबलेट तुम्ही घेतल्यानंतर एकदम सोपं होणार. जो व्हायरस वगैरे जो आहे ना, तुमच्या शरीरामध्ये फार होणार नाही. आलेला व्हायरस निघून जाणार, आलेला व्हायरस जो आहे तो निघून जाणार. आणि या ठिकाणी हे लिव्हर टॉनिक आहे, त्याला लिव्हर टॉनिक बोलतात. तर लिव्हर 500 प्रकारचे काम करतो बॉडीमध्ये, आहे की नाही. मग हे लिव्हरसाठी टॉनिक आहे, तर लिव्हर तुमचा चांगला काम करणार आहे. तुम्हाला एकदा ताप वगैरे आला, यातले 2 टॅबलेट घ्यायच्या आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. लहान एक वर्षाचा 6 महिन्याचा मुलगा आहे, त्याला फक्त अर्धी टॅबलेट पाण्यामध्ये मिक्स करून फक्त द्यायची. त्याचा ताप पण कंट्रोलमध्ये येणार. तापसुद्धा मोठ्या माणसाला पण चालेल, लहान मुलाला पण जाईल, म्हाताऱ्या माणसाला पण चालेल, बरोबर. 1 किलोची टॅबलेट आणि जास्त एवढी महाग नाही आहे, 325 रुपयाला 30-60 गोळ्या घेऊन घ्या. हां, ही ब्राह्मी आहे ना, महिलांचा अर्ध डोकं दुखतात सतत, आहे ना. आणि हेमलता मॅडम आहे ना, तुम्ही तुमच्या मित्रांना जी ओरडायची बंद होतात, हे वापरलं तर. म्हणजे हे काय कशावर काम करतं, मेंदूवर काम करतं. आणि मेंदूचा त्रास कुणाला नाही, चिडचिड कुणाला नाही, प्रत्येकाला चिडचिड आहे ना. तर 60 गोळ्या आहेत, 60 किती 60 टॅबलेट आहेत. कितीला आहेत माहिती? 340 रुपये 60 गोळ्या. एवढं स्वस्त आहे, 340 60 गोळ्या. 2-2 खाल्ल्या तर महिनाभर झाला, 4-4 खावा तर 15 दिवसाला. हे नोनी फळापासून तयार केलेलं आहे कॅप्सूल आहे. नोनी फळ जे आहे ना, ते नोनी फळाची पावडर आहे, ज्याची कॅप्सूल तयार केलेली आहे. कधी तुम्हाला हे संपलं ना, याच्यावर जागेवर हे वापरू शकता. पावडर मिळाली नाही समजा, कंपनीकडे शॉर्ट असले तर हे वापरू शकता. हे नोनी फळाचे कॅप्सूल आहे, बरोबर. हे नोनी फळाचे कॅप्सूल काय करते आतमध्ये, आणि ज्या फळाची पावडर जी आहे ते आतमध्ये सूज कमी करते, आतमधून आणि pH लेवल बरोबर करते. pH लेवल म्हणजे तुम्हाला आहे का अभ्यास? pH लेवल बॉडीची pH लेवलचा कोणाला अभ्यास आहे का? pH लेवल म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजे pH लेवल बोलतात. पाणी कशाने बनले कोणाला माहिती आहे? पाण्यामध्ये
हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पाणी बनलेलं आहे. तर आपल्या शरीराची जी पातळी असते ना pH लेवल, ती pH लेवल जर 7 असेल ना तर तुम्हाला ॲसिडिटी पण होणार नाही आणि तुम्हाला ब्लड प्रेशर लो पण होणार नाही. जर ती 7च्या खाली गेली तुमची बॉडी ॲसिडिक होत जाणार, बॉडी काय होणार, ॲसिडिक होत जाणार. आणि 7च्या वरती जर गेली तुमची बॉडी अल्कलाईन होणार, म्हणजे तुमची बॉडी काय ब्लड प्रेशर तुमचं लो होणार, उभं राहायची ताकद नसणार, पोटात तुमच्या सुस्त होणार. तर या ठिकाणी ही जी आहे pH लेवल सांगण्यास तात्पर्य बॉडीची pH लेवल कंटिन्यू ठेवण्याचं काम करणार आहे. आणि अर्धं डोकं वगैरे दुखणे वगैरे हा जो प्रकार आहे, आतमध्ये सूज वगैरे असेल आतमध्ये, ते सूज एखाद्याला पचनाचे विकार आहे तर त्याला सुद्धा जेवणाच्या अगोदर 20 मिनिटं घेऊ शकतो. आता बघा कप बाहेर पडणं चांगलं आहे का वाईट आहे, रोज करावं आहे ना. हे जे आहे कप सरप आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे की फक्त ते 1 चमच तुम्ही घेतला तर तुमचा कप थांबणार नाही. काही लोक बघा ना ते कप फक्त कपच निघत नाही, फक्त कपच निघत नाही आणि परेशान होतं. तर हे जर तुम्ही कंटिन्यू 1 चमच दिवसाचं घेतले तर कप तुमचा शिल्लक राहणार. आणि सर्दी कशामुळे होते सांगू शकता? सर्दी आपल्या बॉडीमध्ये वात पित्त कप आहे ना, वात पित्त कप आहे, कपाची एक लेवल आहे, कपाची लेवल ज्याचा कप सगळा बाहेर पडला तर अडचण होतो. आणि लेवलमध्ये बाहेर पडला ना, कप जो वाढला ना तुमचा कप वाढला की सर्दी तयार होते. कपाची लेवल वाढली ना सर्दी तयार होते. मग सर्दी होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही रोजचा 1 चमचा घेतला तर तुमचा कप जो आहे एक्स्ट्रा कप बाहेर रोज पडला, मग सर्दी तुम्हाला होणार नाही. बरोबर. आता त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही शेवगा खाता, शेवगा रोज खाऊ शकता का? नाही. तर शेवग्यापासून शेवग्याची गोळी आहे, शेवग्याची गोळी मोरिंगा बघत राहा. मोरिंगा नेटवर्क इंटरनेटवर टाका, यूट्यूबला मोरिंगाचे किती फायदे आहेत. याच्यामध्ये केळापेक्षा या सगळ्या पोषक तत्वापेक्षा जास्त पोषक तत्व आहे. मोरिंगा रोज तुम्ही खाऊ शकत नाही तर खाऊ घेऊ शकता. बरोबर. याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी वाढेल. कुठल्याही प्रकारात लिंक द्यायची जातो ना, गार्डनमध्ये जातो ते लिंबाचा रस तयार केला असतो, ते प्यायला एकदम बरं वाटतं आहे ना. तरी पण काय करणार, ते चांगलं राहण्यासाठी आहे ना. मग हे शुगरला नॉर्मल करण्यासाठी नीमचा वापर करतो. नीम ही शांतता आहे. लिंबाच्या झाडामध्ये बसल्या एकदम शांत वाटतं. आणि लिंबाच्या झाडं पडताना अशी नाही पडत, हलकी पडतात, म्हणजे एक शांतता आहे. जर तुम्ही ही लिंबाची गोळी खाल्ली, कडू पण लागत नाही ना, गिळायची आपल्याला डायरेक्ट चावायची थोडी गिळून टाकली तर तुम्ही रोज जर खाल्ली एक तुमचं रक्तशुद्धीकरण होणार. मॅडम रक्तशुद्धीकरण होणार. रक्तशुद्धीकरण झालं तुमचं आज एनर्जी येणार चांगल्या प्रकारे. आणि हे नीम जे आहे 60 गोळ्या आहेत, 365 रुपयाला होतं. 60 गोळ्या 365, रोज 2 खाल्ल्या महिन्यावर जाईल. म्हणजे एवढे स्वस्त आहे. फक्त तुम्ही वापरणं आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं गरजेचं. श्रद्धा आणि सबुरी अजून काय. आता हे मसाज ऑइल आहे बरं, मसाज ऑइल. तर मसाज ऑइल आपण वापरतो ना, तर तुम्ही मसाज ऑइल काय करायचं, खोबरे किंवा सांध्याला मसाज करायचा असेल ना, याच्यामधले 5 थेंब टाकायचे. पॅराशूटचं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 थेंब टाकायचे, असं हलवून टाकायचे आणि त्याने मॉलिश करायचं. तुम्हाला रिलीफ होणार. बरोबर. एखाद्याला झोप लागली तर टाळूवरती टाका, टाळूमध्ये मुरवा. लहान मुलं असं तुमच्या घरामध्ये तुमच्या खोबऱ्या तेलामध्ये मिक्स करून याची मॉलिश करा, हाडं मजबूत होते. हां, डोळ्यातून हे जे आपण असं समजा पंजाब आपल्याला फिरवलं, डोळ्यातला कचरा बाहेर होतो. डोळ्यातला कचरा बाहेर पडत असतो. आता तुळशी तुम्हाला माहिती, तुळशी तुमची मध्ये घरासमोर एक तुळस आहे ना. 5 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. वन तुळशी आहे याच्यामध्ये, वनात जातो आपण काय, वनातली तुळशी, याच्या 5 प्रकारच्या तुळशी आहेत. आता यात ही जी तुळशीमध्ये जे ड्रॉप आहेत ना, तुम्ही हे जर चहा घेतली ना, या चहामध्ये तुम्ही 3 ड्रॉप सकाळचे 3 नाही तुम्ही 5 पण 10 पण टाकू शकता. दुपारचे नाही टाकू शकता किंवा रात्री टाकू शकता. सकाळी जर तुम्ही टाकले 4, 3, 4, 5, 10 तरी चालेल सकाळी. आणि दिवसभर तुम्हाला काय होणार आहे, तहान लागणार आहे. तुळशीपासून आणि आतल्या वेदना वेदना तुळशी धर्म सगळे मिळणार आहे. या चहामध्ये टाकाल तर अति उत्तम. बरोबर. आणि ही जी तुळशी आहे एकदम स्वस्त आहे, 230 रुपयाला.
आणि हे ड्रॉप तुम्हाला 2-3 महिने हे संपत नाही. माझं 3 महिन्यातच संपलेलं आहे. 3 महिन्यानंतर संपले माझं. मी रोज घेतो. म्हणून मला पावडर वापरता तुम्ही घरामध्ये? पावडर वापरता? पण ही पावडर ज्यावेळेस तुम्ही लावणार, तुम्ही साबणाने तोंड धुतलं समजा, या साबणाने तोंड धुतलं, साबणाने तोंड धुतल्यानंतर तुम्ही काय केलं की त्याच्यामध्ये ही पावडर आहे थोडीशी अशी लावली, तुम्ही एकच मिनटं ही पावडर होता, हे बघा ही पावडर आहे. तुम्ही काय करता, अशी घेणार, अर्धी पावडर खाली, पण त्या पावडरचा उपयोग काय होत नाही, कारण जॉन्सन बरोबर सांगितले पावडर जर लावाल तर कॅन्सर पण होते त्वचेवर. ऐकले का नाही? आता ही जी पावडर आहे, ही पावडर मी लावलेली आहे, सकाळी लावली, मी कामावरती गेलो, दुपारी आलं आणि चेहरा धुवून टाकला एका परातीमध्ये, पाणी सगळं घडूळच, कारण बाहेरनं येणारा प्रदूषण ही पावडर वरती थांबून ठेवत असते. मग ही पावडर तुम्हाला मी सांगतो, ही जी पावडर आहे 1 वर्ष जाते. किती? 1 वर्ष. मला 1 वर्ष नाही जात, 3च महिने जाते. तुम्ही म्हणता ना खातो का काय, मी खात नाही, मी सेंट वापरत नाही. मी काय करतो, मान बारीक आहे, परमेश्वराने अशी ती जेवढी ती, मग याला ही अशी चिकटली की घाम येतो. मग मी काय करतो, हा तिथं लावून ठेवतो, मस्तपैकी झोप लागते. काय लोकांना बघा झोप लागत नाही, कशामुळं? घाम येतो ना, इथे घाम येतो. मग आपल्याला जिथे गुप्त भाग आहे तिथे पण लावून ठेवा. जिथे परकरची नाडी मारतात जोरात, तिथे पण लावून ठेवा. फायदा असतो, वस्तू एक, अनेक फायदे. आणि तोंडावरती जे तुमचे हे प्रदूषण येऊन जे तुमचे वांग वगैरे येणार आहेत ना, ते येणार नाही. दुसरी गोष्ट बघा, ज्याला वांग आहे, टीटी क्रीम आहे, चहासारखं झाड ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्याची टीटी क्रीम आहे, आणि हे ॲलोवेराचं बॉडी लोशन आहे. हे दोन्ही एकत्र करून तुम्ही लावा, तुमचे वांग राहील. बघा हे जे आहे ना, ही टीटी क्रीम तुम्ही एवढी घेतली ना, ती एवढी होती. तुम्ही जाऊन यातलं लोशन घेतलं आणि ही टीटी क्रीम एवढीच घेतली, असं करतात ना, ते फुलत जाणार, असं वरती फुलत जाणार. हे तुम्ही लावू शकता. साबण आहे ना, हा साबण तुम्ही असं जसं चेहरा धुण्यासाठी पाणी होतं. हे बघा, हा साबण आता मी असा लावला आहे की नाही, किती लावला आहे, थोडासा लावलेला आहे, तर इथे गमत बघा. मलाई हा फेस नाही, ही मलाई आहे, हे या ठिकाणी हे लावलेले. आता बस चमत्कार दाखवतो. चमत्कार काय दाखवतो, धुवायला हे होते. बघू आपण, दिसतं कुणाला? दोन्ही हातापैकी काय वाटतं का तुम्हाला? ह्या हाताला मी आत्ता लावलेलं आहे, इमर्जन्सी लावलेलं आहे, एवढं मला वेळ पण नाही, जास्त वेळेला लावतो. पण इथे हे जे स्किन आहे ना, हे बघा, ही स्किन बघा, ही स्किन बघा, ही स्किन ॲक्टिव्ह होती. स्किन काय होते? ॲक्टिव्ह. ज्या स्किनमध्ये जीव आल्यासारखं म्हणजे ॲक्टिव्ह होते. म्हणजे याच्यामध्ये मला लगेच असतात. मग तुम्ही विचार करा, हा साबण जर तुम्ही ज्याला घरगुती पार्लर वगैरे सुरू करायचं असेल ना, घरगुती पार्लर, तर त्यांनी फक्त काय करायचं, एक साबण घ्यायचा,
हा साबण तुला दाखवायचं नाही, नाव नाही दाखवायचं, नाव नाही नाव दाखवायचं नाही. फक्त काय करायचं, जेवढ्या मुली बोलवायच्या आणि एका हातालाच करायचे. रोज रोज माझ्याकडे एका हाताला करायचं, रोज माझ्याकडे एका हाताला करायचं. आणि नंतर म्हणायचं हे आता बस, हे काय हे मला पाहिजे साबण. प्रत्येक मुलीने जर घरामध्ये पार्लर सुरू केला, घरामध्ये व्यवसाय, तुम्हाला मोबाईलमधून व्यवसाय केला, घरामध्ये व्यवसाय केला, आजची दूषित परिस्थिती माहिती आहे, छोट्या छोट्या मुलीवरती बलात्कार होतो. लहान मुलांना महिलांना बाहेर पडण्याची मुभा नाही. ते पुढे लक्ष ठेवा. तुम्हाला वाटत असेल कडू आहे, एका गावात 250 मुलं लग्न होण्याची शाश्वती नाही आहे. 40-40 वर्षाची मुलं झालेत, विषय लग्नाला सोडून दिला आहे. ते येणारा काळ खूप बेकार आहे. त्यासाठी महिलांनी जागरूक व्हा आणि घरी बसून व्यवसाय करा. कुठेही जाऊ नका आणि पैसे कमवा. नोकरीला जाण्यापेक्षा तुम्ही घरी बसून करू शकता. एवढा मोठा व्यवसाय. आता ह्या जे तुम्हाला ह्या सगळ्या ब्रश करता, ब्रश करता का? ब्रश कसला असतो? ब्रश कसला असतो? प्लॅस्टिकचा ना, प्लॅस्टिकचा ब्रश असतो. आणि प्लॅस्टिक तुला एक गोष्ट सांगतो मला, मी लहान होतो आणि परिस्थिती खूप गरीब, पण बॅट बॉल खेळायचं लई छेद. बॅट बॉल खेळायचा, घरचे पैसे द्यायचे नाही, मित्रांचे पण पैसे नाही, कोणाला पैसे. मी काय करायचो, प्लॅस्टिक जाळायचो, प्लॅस्टिक जाळून बॉल तयार करायचो. आणि तो बॉल जो आहे ना, जरी मी 100 वर्ष जगलो ना, मी जाईन पण बॉल जाणार नाही. मी जाईन पण बॉल जाणार नाही. तुम्ही जे ब्रश वापरता ना, ब्रश, तो प्लॅस्टिकचा ब्रश संपलं फेकून देता, पण तो ब्रश जो आहे ना, निसर्गाला हानिकारक आहे. येणाऱ्या काळामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंनी माणूस जळाला ना, त्याला मेडिकल सायन्स बरं करू शकत नाही. माहिती, प्लॅस्टिक तुमच्या अंगावर टाकलं आणि आग लावली ना, टायर जरी टाकला त्यांनी काय होणार ना, पण प्लॅस्टिक ज्यावेळेस टाकून करतात त्याच्यावर होणार. हा ब्रश ग्रीप पकडा आधी. तुम्ही ब्रश करताना तुम्हाला पकडायला बसू. आणि हा जो आहे तुटल्यानंतर माती होतो, दुसरी गोष्ट, हाडाचे बिडाचे जे काय अंश असतात त्याच्यामध्ये, बरोबर, याच्यामध्ये फक्त काय आहे, बांबू कळक असतं ना, कळक असं आहे. तर याने तुम्ही ब्रश केला ना, तुम्ही जाऊन दुसरा ब्रश बघितला की मला कसं बघायलाच येतं. कारण याची मला अशी एक सवय लागलेली आहे. कारण मी जी स्पिरुलिना खातो ना, स्पिरुलिना, जर मला दूषित पदार्थ कुठे भेटतं दिसला ना, मी खाऊ शकत नाही. मला अगोदरच कळतं काही खाण्याच्या अगोदर. मला आहे ना, एक बेरी म्हणून आयुर्वेदिक होतं, त्यांनी मला एक छोटी बॉटल दिली आणि ती बॉटल मी खोलली आणि मला बोललं माझ्यावर बिझनेस करा. आणि मी खोलली आणि पिलो तर मला उलटी झाली. का हा झाले सर, माझं शरीरच असं झालेलं आहे नैसर्गिक. हे याच्यामध्ये विष जरी जायचा प्रयत्न केला ना, तरी पण थांबू शकत. विष जरी आतमध्ये गेलं ना, तरी पण काही काम करू शकते. उलटी वाटे बाहेर पडणार, लघवी वाटे बाहेर पडणार, गुलाब वाटे बाहेर पडणार, पण विष माझ्या बॉडीवरती काय काम करू शकत नाही. कारण या थेरपीने मला नवीन बनवलेलं आहे. 50 वर्षाचा आहे, 18 वर्षाच्या मुलासारखं माझी हालचाल आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय, 24 तास कंटिन्यू बोलू शकतो. 24 तास. तुमच्या मुलाला पाण्याचा ग्लास भरून द्याला, हे थांबाई, अगं थांब ना, पण माझ्यासारख्याला सांगितलं ना, पाणी द्या. माझे सिनियर आहेत, शेतकरी आहेत, 74 वर्षी वय, त्यांना मुलाला पाणी दे. एका सेकंदात उठून मला लगेच पाणी करा. पाणी माझ्या मुलाला सांगितलं पाणी दे. बाबा आता बाबा थांबा ना, बाबा देतो थांबा की बाबा, तुमचं नेहमीच असतं. म्हणजे या पोरांच्या मध्ये वयस्कर माणूस बसलेला आहे. वयस्कर माणूस पोरगा झाला. 74 वर्षाचा भाऊसाहेब जगताप नावाची व्यक्ती ते बोलवणार आहे. एका सेकंदात काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे? शेतामध्ये 4 गाड्यांचं काम करतो माणूस एकटा. किती? 4 गाड्यांचं. बायकांना खुरपायला ऐकत नाही. पुढे 74 वर्षाचा माणूस. तुम्हाला जर यंग बनायचं असेल ना, ही थेरपी गरजेची आहे. ज्याच्या नशिबात आहे, बघा नशिबात कुणाचे असतं माहिती आहे का, स्वावलंबी असतो त्याच्या नशिबात ते सगळं ऐकतात. बाहेर जाणार एखादं बोलणार रिक्षावाला, अरे असले कार्यक्रम केले पाहिजे, त्या रिक्षावाल्याची फालतूची एवढी कवडीची किंमत नाही. आणि तो तुम्हाला ते व्हिडिओ करतो. हां, एवढं तासभर ऐकलं, 2 तास ऐकलं, ते व्हिडिओ करतो. मग स्वतः स्वावलंबी म्हणा.
काय म्हणा, स्वावलंबी बना आणि तुम्ही असं काम करा की येणाऱ्या कुठल्याही पिढीला एक रुपया कमी नाही पडला पाहिजे. कामच असे नाही थेरपीचं. तुम्हाला छाया मॅडम जॉईन आहे माझ्याकडे, त्यांच्या मिस्टरांना, त्यांच्या मुलाला, सुनेला, नातूला, नातूच्या बायकोला, त्याच्या मुलाला, त्याच्या बायकोला ट्रान्सफर होती. पेन्शन प्रोग्राम आहे, पेन्शन आहे, पेन्शन. या कांदोलीचा एक माणूस आहे, त्याला 3.5 लाख पेमेंट आहे आणि वय झालं म्हणून मरून गेला. वय झालं मरून गेला, बायकोच्या नावावर ट्रान्सफर झालं. बरोबर, बायकोच्या नावावर आहे, बायको पण अगोदर गेली होती, वय झालं तेव्हा बायको वय होऊन गेली, त्याच्यानंतर वय झालं तो गेला. मुलाचं नाव झालं, 3.5 लाख रुपये ट्रान्सफर झाले आणि ट्रान्सफर झाल्यानंतर त्या मुलाने काय केलं, फक्त महिन्याचं जायचं, ह्या वस्तू घ्यायच्या, एवढंच काम. 3.5 लाख रुपये आपण. पण एकदा त्याचा मीच झालं त्याने एक महिना त्याने काय केलं, त्याने काय बोललं, बाप करत होता ना, मी काय मला काय याचाच पैसे म्हणलं काय घाबरायचं काय. त्या महिन्यामध्ये त्याने खरेदीच नाही केली. त्याला काय आलं, पोकळा, शून्य झालं. हे भांडायला लागला तो, असं काय झालं, मला 3.5 लाख रुपये गेला, मला जेव्हा झिरो आला. कंपनीचा प्लॅन माहिती आहे का, कंपनी कुणाची आहे, तुझी आहे, पार्टनर आहे तू इथं, आणि तू हे खरेदी कुठं करतोय, बाजूच्या दुकानामध्ये, हॉटेल तुझं जे माहिती कुठं जातो. हां, मग त्याच्या लक्षात आलं की इथं खरेदी आपल्या महिन्याच्या घरचं रेस्टिंग भरायचं, तेव्हा आपल्याला पेमेंट येणार आहे 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये कमवण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट आहे, 12,000 रुपये. 12,000 रुपयाचा घरचा माल घ्या तर 3.5 लाख येणार. 12,000चा नाही घेतला तर घरी येणार पैसे नाही. बाहेरून माल घेण्यापेक्षा आजारी पडणार ना, बाहेरून माल घेणार आजारी पडणार, हा घेतला तर आजारी पडणारच नाही. तर अशा हे जे वस्तू आहेत, माझ्याकडे ज्या वस्तू आहेत तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत.